नमस्कार. आज आपण बघतो आहे लीन पीसीओएस विषय. पीसीओएस म्हटलं ना की त्याची लक्षणं प्रत्येक बाईमध्ये वेगवेगळी असतात आणि प्रत्येक बाईचा पीसीओएस हा वेगवेगळा असतो. पण एक जनरल आपण सांगायचं म्हटलं तर पीसीओएस मध्ये जनरली तुम्हाला वजन कमी करायला सांगितलं जातं, लाईफस्टाईल मॅनेजमेंट करायला सांगितली जाते, डाएटवर महत्त्व द्यायला सांगितलं जातं, कारण हे सगळं तुमचं वजन आटोक्यात यावं, पर्यायाने तुमचं पीसीओएस ची लक्षणं कमी व्हावी यासाठी सांगितलं. पण असंही बऱ्याचदा बघितलेलं आहे की ज्या मुली किंवा बायका ज्यांचं वजन हे नॉर्मल रेंज मध्ये आहे पण त्यांना सुद्धा पीसीओएस ची लक्षणं आहे, अशा वेळी काय करायचं? तर ह्याच कंडिशनला आम्ही म्हणतो लीन पीसीओएस. मग अशा केसेसमध्ये नक्की वजन तर कमी करायचं नाहीये, पण मग पीसीओएस कसा मॅनेज करायचा आणि मुळात वजन नॉर्मल असताना पीसीओएस का बरं झालं, या सगळ्या गोष्टींची उत्तरं आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा. तर ह्याच्या मागचं पहिलं कारण ते आहे की ॲबनॉर्मल फॅट मसल रेशो. म्हणजे काय की तुमच्या शरीरातले चरबीचं प्रमाण आणि तुमचं मसल मास ह्याचा रेशो जर ॲबनॉर्मल असेल तर त्यामुळे तुम्हाला पीसीओएस होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे इन्क्रीज सेंट्रल और विसरल फॅट. सेंट्रल फॅट म्हणजे कसं असतं की जनरली पुरुषांमध्ये फॅट म्हणजे चरबी ही पोटावर साचली जाते, तर बायकांमध्ये चरबी ही मांड्यांवर आणि कमरेवर साचते. त्याच्यामुळे ह्यात अतिरिक्त वाढलेल्या चरबीमुळे तुमचं इन्शुलिन रेझिस्टन्स होतो. इन्शुलिन रेझिस्टन्स तयार झाला की मग तुम्हाला डायबिटीस मेलिटिस होण्याचे चान्सेस वाढतात, त्याचबरोबर पीसीओएस होण्याचे चान्सेस सुद्धा वाढतात. तिसरं महत्वाचं म्हणजे स्ट्रेस. जर अति जास्त प्रमाणात ताण तुमच्या आयुष्यात असेल तर त्यामुळे तुमच्या शरीरात कॉर्टिसोल हार्मोनचं प्रमाण वाढतं. कॉर्टिसोलचं प्रमाण वाढलं की मग तुमचं हे वाढतं, कॉर्टिसोलचं प्रमाण वाढलं की तुमच्या शरीरात अँड्रोजन हार्मोनचं प्रमाण वाढतं. अँड्रोजनचं प्रमाण वाढलं, हा मेल सेक्शुअल हार्मोन आहे, त्यामुळे मग पीसीओएसची लक्षणं दिसतात. त्याच्यानंतर पुढचं आहे तुमचं जर लाईफस्टाईल खूपच सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये फारशी धावपळ नाहीये आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यायाम करत नाही आहात, त्याचबरोबर तुमचं डाएट जर चुकीचं आहे, म्हणजे तुमच्या खाण्यामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये साखर, मैदा, त्याच्यानंतर मीठ, प्रोसेस्ड फूड, पॅकेज फूड या सगळ्याचा समावेश असेल तर तुम्हाला चरबीचं प्रमाण शरीरातलं वाढतं आणि त्याच्यामुळे पीसीओएस होण्याची शक्यता वाढते, जरी तुमचं वजन आटोक्यात असलं तरी. पुढचं महत्वाचं आहे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी, त्याच्यानंतर जेनेटिक्स. म्हणजे जर तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा जर हॉर्मोनल इम्बॅलन्सची हिस्ट्री आहे तर तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्स होण्याची शक्यता वाढते. त्याच्यानंतर मग आता शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढलेलं आहे, हे कशावरनं ओळखायचं? तर सेंट्रल ओबेसिटी मोजण्यासाठी आपल्याकडे काही पर्याय आहेत का? कारण बीएमआय हा एक बीएमआय मोजणं हे सगळ्यांना माहिती आहे, पण बीएमआय मध्ये काय असतं ना की बीएमआय मध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामधले हाईट आणि वजन ह्यांचा रेशो बघितला जातो, पण त्यामधून तुम्हाला तुमच्या शरीरातलं फॅट कंटेंट म्हणजे चरबीच्या प्रमाणाविषयी काहीच माहिती मिळत नाही. म्हणजे बघा बरेचसे ऍथलीट्स किंवा स्पोर्ट्स पर्सन असतात की ज्यांचं मसल मास खूप जास्त असतं, त्यामुळे त्यांचा हाय बीएमआय असतो, पण त्याचं वजन मात्र नॉर्मल असतं किंवा शरीरामध्ये चरबीचंही प्रमाण अतिरिक्त नसतं. त्याच्यामुळे बीएमआय वरनं या गोष्टीचा आपल्याला अंदाज येत नाही. पण मग कशामुळे अंदाज येऊ शकतो? तर जर तुमचं वेस्ट सर्कमफरन्स म्हणजे कमरेचा घेर जर 80 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे तर तुम्हाला चरबी जास्त असल्यामुळे पीसीओएस होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर वेस्ट हीप रेशो हा जर 0.86% पेक्षा जास्त आहे तर तुम्हाला पीसीओएस होऊ शकतो. त्याच्यानंतर वेस्ट आणि हाईट याचा रेशो जर 0.5 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पीसीओएस होऊ शकतो, कारण याचा अर्थ तुमच्या शरीरात चरबीचं प्रमाण जास्त आहे. मग आता करायचं काय? याला ट्रीटमेंट काय उपलब्ध आहे? होमिओपॅथीमध्ये खूप चांगली, प्रभावी आणि सुरक्षित औषधं उपलब्ध आहेत. सुरक्षित मी अशासाठी म्हणेन कारण होमिओपॅथिक औषधं ही नॅचरल सोर्सेस पासून बनवली जातात, त्यामुळे त्याची कुठल्याही प्रकारचे हानिकारक साईड इफेक्ट होत नाही. त्याचबरोबर ही औषधं आम्ही डायरेक्टली हॉर्मोन्स देत नाही, तर त्याच्याऐवजी आमची औषधं शरीरामध्ये डीपली जाऊन तुमच्या एंडोक्राईन सिस्टीमला स्टिम्युलेशन देतात, ज्यामुळे हॉर्मोनल बॅलन्स होतो, तुमच्या शरीरातले चरबीचं प्रमाण कमी होतं, इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो, मसल मास वाढतं, त्यामुळे स्ट्रेस हार्मोनचा रेशो कमी होतो आणि त्यामुळे सेंट्रल ओबेसिटी सुद्धा कमी होतो. त्याचबरोबर एक्सरसाइज हा खूप महत्वाचा आहे. एक्सरसाइज हा सस्टेनेबल असायला हवा, एन्जॉयबल असायला हवा. यावर मी एक वेगळा व्हिडिओ स्वतंत्र केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. योगासनं खूप महत्वाची आहेत, कारण योगासनांमध्ये तुम्हाला तुमच्या शरीराचं वजन वापरूनच तुम्हाला आसनं करायची असतात, त्यामुळे फॅट लॉस होत असतो. त्याचबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तुम्ही
काउन्सिलिंग घेणं, त्याचबरोबर मेडिटेशन याचा खूप जास्त फायदा होतो. या सगळ्या बरोबरच तुमचं डाएट अतिशय व्यवस्थित असायला हवं. तर डाएट व्यवस्थित असायला हवं म्हणजे काय, तर शरीरामध्ये तुम्ही प्रोसेस्ड आणि पॅकेज फूड नाही खायला पाहिजे. त्याच्यानंतर प्लांट बेस्ड प्रोटीन जे आहेत ते सगळ्यात जास्त चांगले असतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स आहेत, जसं चिया सीड्स आहेत, त्याच्यानंतर कलिंगडाच्या बिया आहेत, भोपळ्याच्या बिया आहेत. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया तुम्ही जर खातो त्यामधून मिळणारे प्रोटीन्स आणि ऑइल्स शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. त्याचबरोबर सगळ्या प्रकारची फळं, त्याच्यानंतर प्रोबायोटिक्स म्हणजे दही, त्याच्यानंतर आंबवलेले पदार्थ, यामध्ये प्रोबायोटिक्स जास्त असतात. त्याचबरोबर झोप अतिशय महत्वाची आहे. मी बऱ्याचदा असं पाहिलंय की ज्या शिफ्ट ड्युटी करणाऱ्या बायका आहेत त्यांच्यामध्ये पीसीओएसची लक्षणं खूप जास्त प्रमाणात दिसून येतात, कारण त्यांचं झोपेचं सायकल बिघडलेलं असल्यामुळे हॉर्मोनल सायकल सुद्धा बिघडून जातं. तर यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला तुमची झोप आणि तुमच्या हॉर्मोनचं सायकल यामध्ये काय रिलेशन आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर लाईक आणि कमेंट करून कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती. तोपर्यंत